कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी, दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदेंची शिवसेना तिसऱ्या नंबरवर. निधी वाटपात समतोल नसल्यानं धुसफूस वाढण्याची चिन्ह. अर्थसंकल्पात एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेत 0 रुपयांची तरतूद. आनंदाचा शिधा, वयोश्री, तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही. शिंदेंच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप. शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजना संपवल्या. वरट्टीवार आणि राऊतांचा अजितदारा गटासह भाजपवर निशाणा, तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरूनच योजनांवर वॉच असणार. सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण. सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार. मला निवडणुकीत 10 ते 12 कोटी लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल. निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुने विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत. प्रकाश सोळंकेंचा दावा. त्या व्हिडिओत लाखाऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण. भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी. 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील सूत्रांची माहिती. खोक्यासोबत सुरेश धसांनाही आरोपी करा. धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं पण देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प. धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंचा इशारा. धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी. भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारखा गंभीर गुन्हा. अंजली दमानी यांचा आरोप. मुंडेंनंतर वाल्मिक कराड टोळी चालवू लागला. मुंडेंनी सहारोपी होणं गरजेचं. दमानी या मागणीवर ठाम. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकपूर्व जामिनावर बीड कोर्टात उद्या सुनावणी. मारहाण प्रकरणात जामिनासाठी खोक्याचा अर्ज. बीडनंतर लातूर शहरात गुंडांची दहशत. 5 जणांकडून एका युवकाला भर रस्त्यात अमानुष मारहाण. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 5ही गुंडांना अटक. पोलिसांनी आरोपींची धिंडही काढली. पुण्याच्या शास्त्रीनगरमधील अश्लील कृत्य प्रकरण. गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. गौरवची येरवडा कारागृहात रवानगी होणार. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत युक्तिवाद पूर्ण. कोल्हापूर कोर्ट उद्या निकाल देणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या. काहींना महाकुंभमधील गंगाजलने त्रास होतो पण रात्री 7:30 नंतरच्या पाण्याने त्रास होत नाही. नितेश राणेंचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा. राज ठाकरेंनी महाकुंभातील पाण्यावरून उडवली होती खिल्ली. जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई होणार. बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार. पुण्यातील सिंहगड संस्थेला महानगरपालिकेचा दणका. 345 कोटींची थकबाकी थकवल्यानं एरंडवणे, कोंढवा, वडगावमधील मिळकतीची कार्यालय सील. नोटीसनंतरही थकबाकी ठेवल्याने कारवाईचा बडगा. पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य. मुख्य न्यायाधीशांच्या आदेशाविरोधात सरकार कोर्टात भूमिका मांडणार. मंत्री आशिष शेलारांचं मूर्तिकारांच्या महासंमेलनात आश्वासन. पाकिस्तानात बलोच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक. 182 पाकिस्तानी सैनिक बंदी. पाकिस्तानी हवाई हल्ला न थांबवल्यास बंदी सैनिकांना ठार करण्याचा इशारा. तर 11 पाकिस्तानी सैनिकांची हत्या केल्याचाही दावा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.